हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आज मी गुळाच्या कापण्या बनवायला घेतल्या होत्या. आता काही भागात कापण्या म्हणतात, काही भागात आषाढ तळणी असं पण म्हणतात. तर आमच्याकडे कापण्याच म्हणतात त्याला. गूळ काय केला, मग थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये भिजत ठेवला. दुपारीच मी ठेवून दिलता, कारण चिरून घेतला नव्हता. तो कठीण असतो बराचसाच, त्यामुळे मग मी बराच वेळ पाण्यात ठेवून दिला. नंतर मग मी संध्याकाळी कापण्या बनवायला घेतल्या होत्या. त्यासाठी ना 2 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलं आणि 2 मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलं. ते अगोदर व्यवस्थित चाळून घेतलं आणि अगोदर पाणी मग गूळ वेळेपर्यंतच असं गरम करायचं, म्हणजे उकळी वगैरे काही काढायची नाही. गूळ पाण्यामध्ये विरघळलेला असतो बऱ्यापैकी. नंतर फक्त थोडासा गरम करून घेते. नंतर त्याच्यामध्ये 1, 2 ते 3 चमचे असं एवढं तेल कडकडीत गरम करून घालायचं आणि ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडंसं सुंठ आणि बडीशेप वाटून घेतलेली होती, पावडर केलेली होती त्याची, ती घालून घेतली आणि थोडीशी वेलची पूड पण घातली. सुंठ बडीशेप घातली तर वेलची पूड घालायची गरज नाही पडत, पण मी आता वाटलेली होती म्हणल्यानंतर थोडीशी घातली. आणि थोडंसं मीठ घातलं. मीठ कमीच घालायचं आणि चिमटभर एवढाच सोडा घालते. ही माझ्या आईची रेसिपी आहे, खूप छान होतात तिच्या कापण्या. आता आम्ही असं आधीमध्ये बाकी पदार्थ बनवतो, पण कापण्या शक्यतो आषाढ महिन्यामध्येच तळल्या जातात. आणि माझ्या मम्मीचं कसं होतं, आधीमध्ये तिचं असं सारखं कापण्या ह्या बनवायच्या चालू असतात. मग आता मला थोडंसं लेटच झालं, आषाढ संपत आलेला होता. आता व्हिडिओ बनवून पण 2 दिवस झालं आणि अपलोड करायला पण लेट झालं होतं. नंतर जे गुळाचं पाणी आहे ना, त्याच्यामध्ये हे पीठ मळून घेतलं आणि झाकून ठेवून दिले. 15-20 मिनिट ठेवून द्यायचं भिजत तसंच. आणि पाणी जर गुळाचं कमी पडलं तर वरून साधं पाणी थोडंसं घेतलं तरी चालतं. थोडंसं मला घ्यावं लागलं तेवढ्या पाण्यात, म्हणजे नाही मी मोजून ठेवलं नव्हतं. एक वाटी गूळ असेल तर 1/4 वाटी पाणी ठेवलं की म्हणजे हे होतं. पण मी असंच अंदाजेच ठेवलं होतं. नंतर मग किचन ओटा वगैरे आवरून घेतला राहिलेला. आरती लावायची टाईम झालं होतं, म्हणले अगोदर आरती लावून घेतली. भांडी थोडीशी होती ती धुतली. तोपर्यंत मग पीठ 10-15 मिनटं होऊन गेले. पीठ थोडंसं भिजलं जातं आणि नंतर मग असं उंड करून घेतलं. 4 उंड झालं होतं माझं. आणि मग त्याची अशी लाटी, कशी जास्त पातळ जर क्रिस्पी पाहिजे असतील तर मग अगदी पातळ चपातीसाठी सारख्या लाटून जरी तळल्या ना तर होतात. आणि मऊ पाहिजे असतील तर मग थोड्याशा जाड लाटायच्या. आपण भाकरी कशी करतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जाड घ्यायची, म्हणजे मग ते मऊ राहतात अगदी आणि चवीला पण छान लागतात. मुलं पण म्हणजे आवडीनं खातात. स्नॅक्ससाठी हे पण आता म्हणजे असं करून ठेवलं तरी हेल्दी आहे, कारण अनहेल्दी असं त्याच्यामध्ये काहीच नाही. गव्हाचं पीठ, गूळ आणि डाळ. आणि हे कसं तेलकट पण होत नाही, जास्त तेल बसत नाही कापण्यामध्ये अजिबातच. आणि पीठ घट्टच ठेवायचं, अगदी पातळ नाही म्हणजे पीठ करायचं. आपण पुरीचं पीठ करतो त्याच्यापेक्षा पण घट्ट, लाटताना थोडंसं म्हणजे दाबून लाटावं लागतं. आणि अगोदर मी एक उंडा लाटून घेतला कट करून, गॅस पण लगेच चालू केला. मग ते तळत तळत मग बाकीचं पण लाटून घ्यायचं, म्हणजे दोन्ही सोबत होऊन जातं, जास्त वेळ जात नाही मग तसा. आणि खसखस आहे ती सुरुवातीलाच अशी लावून घ्यायची, म्हणजे खसखस मग जास्त बाजूला निघली जात नाहीत, म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये म्हणजे पॅक होऊन बसते. त्यामुळे सुरुवातीलाच खसखस लावायची. आणि मग शेप हा मी कापण्याचा जो शेप असतो ना आपला तोच दिला होता. तुम्हाला जसा पाहिजे तसा शेप देऊ शकता. आणि मग असं ना तळून घेतल्या लाटत लाटत. बाकी पण अशा दोन्ही बाजूनी व्यवस्थित, थोडासा मोठा करायचा गॅस, थोडासा मिडियम ठेवत असं व्यवस्थित अशा भाजायच्या. म्हणजे जास्त काळपट नाहीत करायच्या, करपट लागतात नंतर. कापण्यामध्ये कसा गोळ असतो म्हटल्यानंतर म्हणजे तेलातून काढलं तरी त्याचं नंतर कलर चेंज होतो. त्यामुळं थोडासा ब्राऊन कलर झाला की मग काढून घ्यायचं. आणखी कलर चेंज होतो नंतर थंड झालं की त्याच्यामुळं मग जास्त काळ्या नाहीत केल्या. आणि अशा करून मग बाकी सगळ्यात तळून घेतल्या. देवासाठी नैवेद्य साईडला काढला आणि मग मुलांना खायला दिल्या. म्हणजे आवडीनं खातात मुलं पण हा पदार्थ कसा असा आधीमध्ये जास्त बनवायचा होत नाही. आणि नंतर मग स्वयंपाक पण आवरून घेतला, चपाती करायच्या होत्या, भाजी बनवून घेतली होती अगोदरच. मग ते पण आवरून नंतर किचन ओटा तो मग आवरून घेतला.
नंतर मग देवाला पण मग नैवेद्य दाखवून घेतला, साईडला काढून ठेवला होता. कारण मुलांना कसं तळायला लागले की गरम गरम खायला द्यायचं असतं, त्यामुळं मग साईडला प्लेटमध्ये काढून ठेवते. आणि मग माझं आवरून झालं की ते नंतर मग देवाला नैवेद्य दाखवला. कारण सुतक होतं, परत त्याला अडचण होती, त्यामुळं माझं थोडं जास्तच लेट झालं हे करायला. पण म्हटलं देवाला नैवेद्य दाखवायचं नाही म्हटल्यानंतर मग मी केलं नव्हतं. आणि नंतर मग अभ्यास करायला बसलो. आता धपाटे आणि वड्या पण करायच्या होत्या, पण एका दिवशी एवढं केलं तर काय होतं, तेवढं खात नाहीत मुलं. थोडंफार म्हणजे कापण्या केलं तरी नंतर जेवण कमी जेवतात. कारण आपल्या महाराष्ट्रात कसं करतो आपण, आषाढाला धपाटे एकाच दिवशी कापण्या, वड्या करा, धपाटी आणि आळूच्या वड्या अशा केल्या जातात. पण आता कसं घरात 4च माणसं आणि मुलं एवढं जास्त पदार्थ ते खात नाहीत, त्यामुळं म्हटलं आज एक उद्या एक असा करू. मग नंतर मग कृष्णाचा राहिलेला अभ्यास पण घ्यायला बसले. कशाच वोट आहे आता? लीडर वोट, लीडरचं रे. गर्ल कोण उभा आहे? गर्ल मध्ये आराध्या आणि बॉय मध्ये आलोक चांगला आहे ना, शांत आहे बरोबर. गेले कोण होतं? गेले आलोक, आराध्या आणि शिवदेश. कोण झालं लीडर? आलोक फर्स्ट लीडर, आराध्या सेकंड लीडर आणि शिवदेश थर्ड लीडर. मग आलोकलाच कर. EYEI चुकून झालं बे. ओ माय गॉड, मम्मी पाठीवर राहिली की EYE ही कसं असला शिकलाय कुठं काढायला? इथंच असं काय करते मम्मा. असं झालंय का? असं बघायचं. मग आपण रॉंग काढतोय का? कृष्ण राईट काढतोय. माहिती नव्हतं बरं का. फोटो काढ, मावशीला पाठवायचं. मावशीला मुझे पसंद का आर ई तू नहीं छोड़ना. मी काय को हेड आहे मम्मा, हेड नाही, डोंगी आहे. डोंगी का? आपला बॉडी पार्ट मध्ये डोंगी कुठे आला? आपण बॉडी पार्ट शिकतोय ना, डोंगी शिकतोय. आईज, इयर. तुझा आईज कुठे आहे ती? किती आईज आहे ती? 2. इयर किती आहे ती? 2. इयर कुठे आहे? इयर आईज 2. कृष्णाचं कसं होतं ना, होमवर्क असेल तर तेवढा तो करतो आता, पण असं एक्स्ट्राचं शिकायचं म्हणलं की तो बसत नाही. मग काय करते, मी पण बसते असं स्लेट घेऊन, आणि स्पेलिंग कसं असं पाठ होत नाहीत, असं वाचून मग लिहून पाठ केले की पाठ होतं, ते व्यवस्थित लक्षात राहतं. मग त्यामुळे मग स्लेट घेऊन असं ना रोज जास्त नाही 4च घेते. मग आता बॉडी पार्ट शिकवायला चालू केलेले आहेत, त्यामुळं मग तेही केलं. त्याचं म्हटलं आज हे शिकावतं. मग असं लिहून घेतलं की त्याच्यासोबत बसलं ना मी, मग तो बसतो, मग बराच वेळ बसतो. पण असं बस म्हणलं तर मग तो बसत नाही शिकायला, असं होतं. मुलांचं कसं लहान आहे तोपर्यंत थोडंसं असं मग आपण थोडंसं टाईम काढून दिले की मग मुलं पण करतात आवडीने. तर असा होत संपवला आजचा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये.